ऍसिडिटी होते, डॉक्टरांकडे जातो, औषधं खातो आणि ते देखील टाइम बिंग असतात. ऍसिडिटी झाली, औषध खाल्लं, ऍसिडिटी त्या तात्पुरता कमी झाली, पण पुन्हा ऍसिडिटी हा तुमच्या लाईफस्टाईलचा भाग आहे की तुमचं रोजचं आहार व जीवनशैली कशी आहे त्याच्यावर हे ऍसिडिटी होत असते. कारण काही लोकांमध्ये सतत जी ऍसिडिटी होत असते ती त्यांचं काहीतरी लाईफस्टाईलमध्ये चूक होतीये. तर हे सिंपल चेंजेस करून बघा आणि तुम्हाला नक्कीच फरक पडेल. आणि हे करून देखील तुम्हाला फरक पडला नाही, जर खूप जास्त प्रमाणात असेल तर नक्कीच आपण डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे त्या रिगार्डिंग की आपल्याला काय त्रास आहे. काहीतरी वेगळा त्रास देखील असू शकतो, पण ज्या लोकांना माहिती काहीतरी खाल्ल्यामुळेच आपल्याला झालेलं आहे किंवा काहीतरी झोप झाली नाही किंवा मी जेवलो नाही, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी करेक्ट करता येण्यासारख्या आहे. जर तुम्हाला रेग्युलरली छातीत जळजळ होणे, छातीत दुखणे किंवा असं आंबटपणा तोंडात येणे, ढेकर येणे किंवा असं एक पोटामध्ये कंटिन्युअसली अनप्लेझंट फिलिंग असणे किंवा ऍसिडिटीने उलट्या होणे, असे काही तुम्हाला त्रास असतील तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की हे सगळे टिप्स फॉलो करा. नक्कीच तुमचा ऍसिडिटीचा त्रास कमी होणार आहे. वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ. मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही आमच्या बऱ्याचशा व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि कोणाला जर आमच्याशी पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात. कधी कधी तुम्ही आमच्या व्हिडिओजला बरेचसे तुमचे कमेंट्स टाकत असतात की तुमच्या आरोग्याच्या समस्या टाकत असतात आणि खूपशे लोक टाकत असतात की आम्हाला वजन कमी करायचं आहे किंवा आम्हाला शुगर कमी करायची आहे किंवा मी हे खातोय आम्हाला चालतं का, आमचे कोलेस्ट्रॉलचे लेवल्स एवढे आहे ते कसे कमी करायचे. तर प्रत्येकाचा जो एक प्लॅन असतो, डाएटचा प्लॅन, आपण इकडे जी काही माहिती सांगतो ती एक इन्फॉर्मेशन असते की जनरल एक सल्ला असतो, तो सगळ्यांना आपला होईल. पण जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती, प्रत्येकाचं औषध हे वेगळं असू शकतं. तसंच प्रत्येकाचा डाएट प्लॅन हा त्या व्यक्तीचं रुटीन बघून, त्याचं कल्चर बघून तसा एक डाएट प्लॅन बनवला जातो. तर तुम्हाला कोणाला जर तुमचे असे काही लेवल्स वाढलेले असतील किंवा वजन कमी करायचं असेल आणि आमच्याशी कन्सल्टेशन घ्यायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकतात आणि आमच्यासोबत कन्सल्टेशन घेऊ शकतात. आणि 1-on-1 कन्सल्टेशन आपण जेव्हा घेतो तेव्हा तुमची डिटेल हिस्ट्री आम्हाला कळते की तुम्ही काय खाताय, तुमची जीवनशैली कशी आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो प्लॅन दिला जातो जो एकदम पर्सनलाइज असतो आणि त्याचा नक्कीच फरक पडतो. तर ऍसिडिटी का होते, कशी होते, आपण बरेचदा आमच्या चॅनलवरती ह्या विषयावरती आपण व्हिडिओज बघितलेले आहे. तर ऍसिडिटी न होण्यासाठी आपण काय करू शकतो ह्याच्यावर देखील बोललं पाहिजे. आणि ऍसिडिटी झाली का ते इतकी अनप्लेझंट फिलिंग असते की का झाली आपल्याला असं वाटतं आणि मी काय केलं पाहिजे. अगदी तेव्हा आपण मोटिवेटेड असतो की तेव्हा तर आपण काहीतरी औषध घेतो किंवा काहीतरी इनो वगैरे घेऊन टाकतो, पण असं नाही झालं पाहिजे. तर ह्यासाठी मी काय केलं पाहिजे, तर ह्यासाठी मी काही तुम्हाला पॉईंट सांगणार आहे. तुम्ही ते फॉलो केले तर नक्कीच तुमचं ऍसिडिटीचं प्रमाण हळूहळू कमी होत नंतर बंद देखील होऊ शकतं. तर सगळ्यात पहिलं आहे की स्मॉल फ्रिक्वेंट मील्स, म्हणजे थोड्या वेळाने थोडं थोडं खा, एकदम खाऊ नका. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास असतो त्यांच्यामध्ये एक पॅटर्न असा दिसून येतो की ते खूप वेळ उपाशी राहतात. म्हणजे आपल्या पोटामध्ये आपल्याला काय होतं, HCl ऍसिड सिक्रीट होत असतं, ऍसिड सिक्रीट होतं आणि त्याच्यानंतर आपण जेवल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. तर खूप वेळा असं होतं की ऍसिड सिक्रीट होऊन पण खूप वेळ झालेला असतो, तुम्ही उपाशीच असतात आणि त्याच्यामुळे ते ऍसिड रिफ्लक्स होतं आणि त्याच्यामुळे ऍसिडिटी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे वेळेवर जेवणे, जर तुम्ही आधीपासून 3 वेळा जेवत असाल तर तुम्ही 3च वेळा जेवा, पण त्या वेळा पाळणं गरजेचं आहे. तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की तुम्ही सपोज 3 ते 4 वेळा जेवतात आणि त्यातलं तुम्ही त्या दिवशी 2च वेळा जेवलात किंवा 1च वेळा जेवलात, तर अशा वेळेस ऍसिडिटी होते. तर हे पॉईंट लक्षात घेणं, ऑब्झर्व करणं स्वतः बाबतीत खूप गरजेचं आहे की आपण काय केल्याने आपल्याला हे होतंय. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे की वेळेवर जेवण करणे आणि थोड्या वेळाने थोडं थोडं खाणे, एकदम खूप खाऊ नये. जर ओव्हर इटिंग केली त्याने देखील ऍसिडिटी होत असते. दुसरा पॉईंट आहे अवॉइड ट्रिगर फूड. ऍसिडिटी वाढवणारे पदार्थ व पेय ओळखा व टाळा. ह्याच्यामध्ये सामान्यतः चरबीयुक्त पदार्थ किंवा टोमॅटोज, लिंबू वर्गीय फळे जी असतात ती, चॉकलेट, कॅफेन, चहा, कॉफी किंवा मसालेदार पदार्थ किंवा खूप तळलेले पदार्थ, ही सगळी पदार्थ जी आहे त्यांनी ऍसिडिटी ॲग्रवेट होत असते आपली. त्यामुळे तुम्हाला स्वतःला ऑब्झर्व करायचं की कुठला पदार्थ खाल्ल्याने आपल्याला ऍसिडिटी होतीये आणि ते ट्रिगर करणारे पदार्थ, हे सगळे पदार्थ जे आहे ते आपण टाळले पाहिजे. तिसरा पॉईंट आहे खाल्ल्यानंतर लगेच झोपणे टाळा. आता खाल्ल्या तुम्ही जर लगेच झोपले तर जे काय ऍसिड येते रिफ्लक्स होण्याचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे खाल्ल्यानंतर साधारण 2 ते 3 तास तरी तुम्ही झोपलं नाही पाहिजे. इरेक्ट बसा किंवा तुम्ही चाला, तुमचे जे काही ऍक्टिव्हिटीज आहे ते तुम्ही कॅरी करू शकतात. फक्त झोपणं आपल्याला टाळायचं आहे. जेवल्या झोपलो
तर नक्कीच ॲसिडिटी वाढू शकते. आपला 4था मुद्दा आहे की तुमचं वजन जास्त असेल तर ते कमी करा. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना देखील आणि जर पोटावरती खूप फॅट्स असेल तर अशा लोकांमध्ये देखील ॲसिडिटीचं जे काही प्रमाण आहे ते जास्त दिसून आलेलं आहे. त्यामुळे वजन देखील कमी केल्याने ॲसिडिटीचा त्रास थोडासा कमी होण्यास मदत होते. 5वं आहे की तुमच्या पलंगाचं एक हाईट आहे झोपतानाची ती थोडीशी वर करा. एक झोपतानाची पलंगाची हाईट एक 6 ते 8 इंच ही आपलं डोकं थोडंसं वर 6 ते 8 इंच वर राहायला पाहिजे की जेणेकरून जे काही ॲसिड आहे ते रिफ्लक्स होणार नाही. तर एकदम असं फ्लॅट झोपायचं नाही आपल्याला. तर ही गोष्ट एक लक्षात ठेवायची ज्या लोकांना ॲसिडिटी आहे त्या लोकांसाठी. 6वं आहे च्युइंगम खाणे. जेवणानंतर एक शुगर फ्री च्युइंगम जर तुम्ही खाल्लं तर ते च्युइंगम खाल्ल्याने तुमची लाळ आहे ती जास्त सिक्रीट होते आणि ती लाळ जास्त सिक्रीट होऊन आपल्या पोटात गेल्याने थोडंसं जे ॲसिड आहे ते न्यूट्रल करायला आपल्याला मदत होते. 7वं आहे अवॉइड टाईट क्लोथ्स किंवा घट्ट कपडे घालणं टाळा. ज्या लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्या लोकांनी घट्ट कपडे घालणं किंवा खूप टाईट बेल्ट लावणं हे टाळलं पाहिजे, कारण ह्याच्यानी ॲसिड रिफ्लक्सचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यांनी सैल कपडे घालणं प्रिफर करायचं आहे. 8वा पॉईंट आहे स्मोकिंग सोडणे. जे लोक धूम्रपान करतात रेग्युलरली त्यांच्यामध्ये ॲसिड रिफ्लक्सचे चान्सेस खूप जास्त असतात. जर तुम्हाला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे आणि तुम्ही स्मोकिंग पण करत आहात तर तुम्हाला स्मोकिंग हळूहळू कमी करून बंद करायचं आहे की त्यांनी देखील तुम्हाला ॲसिडिटीच्या ह्याच्यावरती खूप परिणाम दिसून येईल. 9वं आहे लिमिट अल्कोहोल इनटेक. म्हणजे जे काही तुम्ही मद्यपान करत असाल तर ते देखील तुम्हाला कमी करायचं आहे. जर तुम्ही वारंवार तुम्ही ड्रिंक करत असाल आणि ते पण उपाशीपोटी जर जास्त ड्रिंक करण्यात आलं काही न खाता सोबत तर त्याच्याने देखील ॲसिडिटी खूप वाढू शकते. तर त्याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही ओकेशनली तुम्ही ड्रिंक करत असाल त्यासोबत काहीतरी प्रोटीन रिच काहीतरी खाणं गरजेचं आहे आणि एम्प्टी स्टमक घेतल्याने तुमची ॲसिडिटी जास्त वाढू शकते. 10वं आहे स्टे हायड्रेटेड विथ वॉटर. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या. पाण्याचं प्रमाण देखील योग्य असलं पाहिजे. जर पाणी देखील शरीरात कमी पडलं त्याने देखील त्रास होतो आणि ॲसिडिटी वाढू शकते. त्यामुळे पाण्याचं प्रमाण देखील आपल्याला योग्य ठेवायचं आहे. आपला 11वा पॉईंट आहे की यूज बेकिंग सोडा. आता तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा चहाचा चमचा बेकिंग सोडा घातला तो पिला त्याने तात्पुरता तुम्हाला ॲसिडिटीला फरक पडू शकतो आणि अनेक लोक हा उपाय करत असतात. पण हे जर लॉंग टर्म तुम्ही सारखा सोडा वापरला त्याचा आपल्या शरीरावरती नक्कीच दुष्परिणाम होऊ शकतो. तर ह्याची काळजी घेतली पाहिजे. 12वा मुद्दा आहे की प्रोबायोटिक्स तुमच्या आहारात ऍड करा. आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय असतात की प्रोबायोटिक्स म्हणजे मित्र जीवाणू जे आपल्याला बऱ्याचशा अन्नपदार्थातून मिळत असतात. जसं तुम्ही इडली डोसा आहे त्याच्यामध्ये फर्मेंटेड जे फूड असतात आंबवलेले पदार्थ त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात किंवा दही आहे ह्याच्यामध्ये खूप चांगले प्रोबायोटिक्स असतात. दही तुम्ही तुमच्या आहारात रोज इन्क्लूड करू शकता. आता तर उन्हाळा आहे तर तुम्ही रोजच दही खाऊ शकतात. तर प्रोबायोटिक्स खाल्ल्याने काय होतं की आपल्या जे जठराची आपल्या जे काही पोटाचे जे आरोग्य आहे त्याच्यामध्ये चांगले मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढल्यामुळे पोटाचं आरोग्य हे खूप चांगलं राहतं आणि त्याच्यामुळे आम्ल जे आहे ते आपल्याला कमी करण्यास किंवा सौम्य करण्यास नक्की मदत होते. त्यामुळे प्रोबायोटिक्स तुमच्या आहारात इन्क्लूड करा. आणि आपला शेवटचा मुद्दा आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. अनेकदा स्ट्रेस आल्यानंतर देखील ॲसिडिटी वाढत असते. आता स्ट्रेस आलं तर 2 इटिंग पॅटर्न्स लक्षात येतात की काही लोकांना स्ट्रेस आल्यानंतर ते खूप खात सुटतात की खूप त्यांना भूक लागते आणि काही लोकांना स्ट्रेस आलं का ते खूप कमी जेवण करतात. तर ह्या दोन्ही कंडिशन्समुळे ओव्हर इटिंगमुळे देखील ॲसिडिटी होऊ शकते आणि कमी खाल्ल्याने देखील ॲसिडिटी होऊ शकते. तर हे दोन्ही पॅटर्न्स लक्षात घेता स्ट्रेस मॅनेजमेंटकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपले ट्रिगर आपलं काय आहे ते लक्षात घेऊन त्याच्यावर काम करायचं आहे. तर आता हे जे काही तुम्हाला रिझन्स मी सांगितले ते लाईफस्टाईल चेंजेस मी सांगितले हे अगदी घरी करण्यासारखे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यांना वारंवार ॲसिडिटी होती त्यांनी ह्या नक्की या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ॲड करून बघा. तुम्हाला नक्कीच ॲसिडिटी कमी करण्यास मदत होईल. नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि ॲसिडिटी झाली का तुम्ही काय उपाय करतात हे मला नक्की लिहून पाठवा कमेंट सेक्शनमध्ये. तर आपल्याला नक्कीच एवढ्या लोकांकडनं काहीतरी नवीन नवीन आयडियाज आपल्याला मिळतील तर आपण डिस्कस करू शकतो. तर नक्की मला लिहून पाठवा. धन्यवाद.